गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रात शिक्षकांच्या कमतरतेमुळे राज्य सरकारने कंत्राटी शिक्षक भरती नियुक्त केली, परंतु यांना गेल्या मार्चपासून वेतन नाही अशी व्यथा या शिक्षकांची आहे। शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा एक आदर्श असतो, परंतु हे शिक्षक जे आहेत ते गेल्या 4-5 महिन्यांपासून वेतन अभावामुळे आंदोलनाला बसले आहेत। जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन आहेत। जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सध्या सुरू आहे आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर जवळपास 454 जे आहेत शिक्षक इथे आंदोलनाला बसले आहेत आणि या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी जे आहेत ते महिला शिक्षक जे आहेत ते दिसत आहेत आपल्याला आणि अनेक समस्या घेऊन हे जिल्हा मुख्यालय इथे आलेले आहेत आणि सध्या आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम सरनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि मागण्या काय आहेत ते जाणून घेतले आणि आपल्यासोबत आंदोलनकर्ते शिक्षक आहेत। सर, नेमके कोणते मागण्या आहेत, काय म्हणा? सर, मागच्या मार्च महिन्यापासून आमच्या ज्या कंत्राटी शिक्षक आहेत त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाही। त्यामुळं आम्हा सर्व कंत्राटी शिक्षकांचा अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात यावा, कारण 6-6 महिने झालेले आहेत आणि जो नवीन सत्र सुरू झालेला आहे त्या नवीन सत्राचा सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला वेतन मिळालेलं नाही। त्यामुळं आज प्रत्येक कंत्राटी शिक्षकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे। रूम भाडं द्यायला आम्हाच्याकडे पैसे नाही आहेत, जेवण करायला मेसमध्ये गेले की जेवणासाठी पैसे द्यायला म्हणजे आपल्याकडे पैसे नाही। अशी परिस्थिती असतानासुद्धा आम्ही वारंवार जिल्हा परिषदला पाठपुरावा केला असता तरी पण जिल्हा परिषद लेवलवरनं ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कार्यवाही झालेली नाही। म्हणजे आम्ही नियमित ज्या मागण्या करतो त्या मागण्यांकडे कुठंतरी दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळंच आज आमचे 450 कंत्राटी शिक्षक बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावं तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत असं आम्ही सर्व कंत्राटी शिक्षक। आपल्यासोबत काही महिला शिक्षक आहेत, कोणत्या मागण्या आहेत आणि किती दिवस आंदोलन चालणार? पेसा अंतर्गत कंत्राटी शिक्षकांच्या आमच्या मागण्या आहेत की चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025 मध्ये जूनपासून ते चालू आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आमचा निधी दिवाळी अगोदर आम्हाला देण्यात यावं। तसेच मागच्या सत्रातील जे काही उर्वरित 20,000 प्रमाणे जो मानधन मिळाला पाहिजे होता, पण आमच्या जिल्हा परिषदेने आम्हाला 15,000 प्रमाणे जो मानधन दिलेला आहे, तर उर्वरित जो 5,000 आहे प्रत्येक महिन्यात तो मानधन आम्हाला देण्यात यावं। तसेच पुढील चालू महिन्याचे वेतन किमान महिन्याच्या 7 तारखेच्या अगोदर आम्हाला सुरळीत मिळण्यात यावे व तसेच आम्ही पेसा क्षेत्रात जे आम्ही काम करतो कंत्राटी शिक्षक शिक्षिका, तर एवढ्या दुर्गम भागामध्ये आम्ही जे संवेदनशील असा भाग आहे तिथे आम्ही सेवा देऊन राहिलो त्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी जंगलातूनमध्ये तिथून प्रवास करावा लागतो, तर त्या ठिकाणी जे हिंस्र प्राणी वावरतात अशा ठिकाणी आम्हाला आणि जे रस्ते खराब आहेत त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो। तर अशा परिस्थितीमध्ये अपघात होण्याची दाट शक्यता असते, तर आम्हाला त्यात विमा संरक्षण हे देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आपण बघू शकतो आणि ही मागणी आहे, अनेक शिक्षक आंदोलनात आहे, कुठे ना कुठे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांच्या होत आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून या शिक्षकांचे मानधन नाही, काय म्हणतात? पेसा क्षेत्रांतर्गत जे काही कंत्राटी कर्मचारी आमचे शिक्षक बांधव आहेत ते या ठिकाणी आपल्या रास्त मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागलं, हेच खऱ्या अर्थानं या गडचिरोली जिल्ह्याचं आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण जो शिक्षक ज्ञान पाजतो, छोट्या छोट्या मुलांना घडवतो, त्या शिक्षकाला आपल्या पोटासाठी झगडावं लागत आहे। खरं म्हणजे या शिक्षकांना जी नियमित शिक्षक म्हणून जी पात्रता असते ती पात्रता धारण केलेले शिक्षक, टी झालेले शिक्षक, त्यांना मागील सत्रामध्ये फक्त 15,000 त्यांना वेतन दिलं, उर्वरित महाराष्ट्रामध्ये 20,000 रुपये दिले आणि असं असताना देखील 5,000 रुपयाचा जो एरियस आहे तो देखील मिळाला नाही। करंटमध्ये मार्च महिन्यापासून जे मार्च 2025 पासून आता हा मार्च 2025 म्हटल्यानंतर मागील सत्राचा भाग झाला, या सत्रापासून त्यांना वेतन देण्यात गेला नाही आणि म्हणून त्यांना वेतन तात्काळ देण्यात यावं। सरकार हे काय करतं हेच काय कळायला मार्ग नाही। ज्या
या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळेवरती शिक्षकांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही या प्रश्नाला घेऊन विधानसभेमध्ये देखील आवाज उचलला की जे शिक्षक देशाला घडवितात, समाजाला घडवितात, त्या शिक्षकांना जर पोटा पाण्यासाठी, त्यांच्या वेतनासाठी तुटपुंज्या वेतनावर ते नोकरी करतात आणि असे हे वेतन जर त्यांना वेळेवर मिळत नसेल तर अत्यंत गंभीर असा हा प्रश्न आहे. एखादा कर्मचारी, एखादा शिक्षक या धकाधकीच्या काळामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याला विम्याचं कवच देखील या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. आणि म्हणून माझी राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब ही मागणी पूर्ण करून हे जे शिक्षक काम करत आहेत हे सर्व त्यांनी जे शिक्षक पदाला लागणारी जे अट आहे ते पूर्ण केलेली आहे. म्हणून त्यांना नियमित सेवेत करून घ्यावं. कारण अनेक शिक्षक निवृत्त झाले, त्यांना त्यांच्या जागी आता दुसरा शिक्षक राहिलेला नाही. अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या परंतु त्यांना रिलीवर राहिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन जे काही भरती प्रक्रिया आहे तातडीनं राबवावं एवढीच या ठिकाणी मी राज्य शासनाला विनंती करतो आहे. सर, राज्याचे 2 मंत्री सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे 2 मंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि एक मोठी मागणी आहे. तर ही मागणी घेऊन मंत्र्यांसमोर काही म्हणजे प्रश्न किंवा काही मागण्या ठेवणार? नक्कीच या संबंधानं आज जे काही आढावा सभा आहे या निमित्तानं महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री जयस्वाल साहेब आहेत, हे या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच त्यांच्यापर्यंत जिल्ह्यातल्या ज्या समस्या आहेत आणि आमच्या शिक्षक बांधव या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, ही समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि तातडीनं त्यांना वेतन मिळेल या संबंधानं मी कालही माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी गाडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आहे. जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया तातडीनं राबवावी, नाहीतर मग त्यांनी जिल्हा परिषद जर शासन या कामामध्ये दिरंगाई करत असेल तर जिल्हा परिषदला अधिकार द्यावेत आणि ज्या शाळेवरती रिक्त पदं आहेत त्या शाळेवरती रिक्त पदं भरण्याचं काहीतरी मार्ग काढण्याच्या संबंधानं शासनाकडून निर्णय व्हावा या संबंधानं माननीय गाडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली. बघू शकतो एक मोठं आंदोलन गडचिरोली जिल्ह्यात